मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही पुण्यावरून मुंबईकरिता ट्रेन पकडली. कारण मुंबईवरून केरळला जाण्यासाठी आम्हाला ट्रेन पकडायची होती. केरळ ट्रिपचा हा पहिला एपिसोड आपण सादर करीत आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ व्लॉग या चॅनलमध्ये. आता आपण कुर्ला रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण थोड्याच वेळात आपल्याला गरीब रथ एक्सप्रेस केरळासाठी एक साधारण 5:30 दरम्यान या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. आपण त्याचीच वाट बघतो आहोत. आज आपली केरळ टूर सुरू होत आहे आणि आपल्याला जी ट्रेन मिळेल त्या ट्रेनमध्ये आपण सगळेजण वकिलांचा ग्रुप आहे, त्या वकिलांचा ग्रुप आम्ही या ट्रेनमध्ये केरळला जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ व्लॉग या चॅनलमध्ये. आपण पुण्यावरून कुर्ला रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण कुर्ला रेल्वे स्टेशन वरून केरळासाठी रवाना होणार आहोत. त्यावेळी आपण गरीब रथ या एक्सप्रेसची वाट बघत आहोत. या एक्सप्रेसचा नंबर आहे 12-201. साधारण 5 वाजता ही रेल्वे येणार आहेत आणि आपल्या सोबत आहेत आमचे मित्र ॲडव्होकेट प्रवीण नलवडेजी आणि आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा, तुम्हाला आपण जे केरळ ट्रिपला चाललेलो आहोत तर याचं नियोजन काय आहे आणि कशा पद्धतीने आपण जाणार आहोत? ही जी केरळ राज्यामध्ये आपण चाललेलो आहोत, त्या ट्रिपचं नियोजन तसं बघायला गेलं तर 2 महिन्यापूर्वीपासूनच होतं आणि ह्याचं नियोजन करण्याचं महत्वाचं काम हे बारामती येथील ॲडव्होकेट केदारजी पानसे, विजयजी तावरे, त्याचप्रमाणे विंचू साहेब असतील किंवा दौंडचे ॲडव्होकेट जंदाळे साहेब आहेत किंवा इंदापूरचे बाळासाहेब चव्हाण वगैरे असे आणि पुण्यामधील खळदकर राजेश खळदकर ॲडव्होकेट आहेत, सुरेश कदम आहेत, असे सर्वच वकील मंडळी या सर्वांच्या संस्थेने नियोजन करतात. आणि ह्या नियोजनाचा हेतू काय तर वकिलांच्या आयोजन करून वकिलांना पर्यटनाचा आनंद मिळवून देणं हे ही मंडळी करत असतात आणि गेल्या 10 वर्षापासून हे त्यांचं चालू असतं. अच्छा, तर मला एक सांगा, आता आपण केरळ ट्रिप आयोजित केलेली आहे, तर ही साधारण ह्या पर्यटन मध्ये आपण कोणते पर्यटन ठिकाणं बघणार आहोत? हे पर्यटन केरळमधील जे महत्वाच्या जे काही पर्यटन स्थळं आहेत तिथं आपण पाहणार आहोतच. कुठली पाहणार आहोत यासाठी आपण वेगळा भाग करूया असं माझं मत आहे. मी असं सांगेन की हे पर्यटनाच्या माध्यमातून काय मिळणार आहे आणि काय मिळवायचं आहे हे या ठिकाणी थोडंसं चर्चेला गरजेचं आहे असं माझं मत आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हा पर्यटनाच्या माध्यमातून वकील रोजचं जे धकाधकीचं जीवन आहे, वकील म्हणलं की त्यांना कायद्याचा अभ्यास या सगळ्या गोष्टी पुढे जाणं आणि रोजचा तणाव, त्या तणावाच्या माध्यमातून वेगळं होण्यासाठी असं जर वर्षातून एखादी ट्रिप निघाली आणि सगळे वकील मंडळी एकत्र आली, मित्र परिवार समविचारी लोक एकत्र आले तर त्यातनं एक चांगला आनंद मिळतो. आणि माणूस हा थोडासा, जसं म्हणतो आपण, एखादं प्रेशर आहे, एखाद्या वस्तूवर प्रेशर असतं, ते प्रेशर जेवढा दाब दिला ती असे दबत जाते, परंतु ते जर त्याचा दाब थोडासा रिलीज केला तर ती फ्री होते. तसं हे माइंड फ्री होण्याच्या दृष्टिकोनातून फिजिकली मेंटली सॅटिस्फॅक्शन मिळण्याच्या दृष्टीने ट्रिपचं आयोजन झालेलं आहे आणि ह्या आयोजकांचे खऱ्या अर्थाने मी मनपूर्वक हार्दिक पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अच्छा, तर म्हणजे साधारण आपले वकील मंडळी हे कोणत्या भागातनं ह्या ट्रिप मध्ये सामील झालेले आहेत? आता ह्या ट्रिपला जवळजवळ 65 वकील मित्र सगळे आम्ही जाणार आहोत. यामध्ये बारामतीतील साधारण 20 ते 25 असतील आहेत, इंदापूरचे 10 आहेत, दौंडचे 10-12 जण आहेत, त्याचप्रमाणे पुण्यामधील साधारण 13 जण आहेत, सासवड येथील 3 जण आहेत. अशा सगळ्यांचं जर टोटल केली तर 65 जणांचा ग्रुप आमचा हा चाललेला आहे. आणि यापूर्वी पण अंदमान निकोबार असेल, शिल्का सरोवर असेल, भुवनेश्वर असेल, नैनिताल, कसोनी असेल, या ठिकाणी सुद्धा जिम कार्बेट असेल, अशा ठिकाणी सुद्धा ट्रिपचं चांगल्या पद्धतीचं आयोजन पानसे सरांनी केलेलं आहे. ओके, धन्यवाद. आता ओके,
आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेम करता आले पाहिजे. पुन्हा सांगा ते नाही जनरल स्टेटमेंट केलं ना. एक वाक्य ओके चालेल. आयुष्य खूप राजकुमार भेटला पाहिजे. तुमचं स्वतःच आहे. आयुष्य ऐकलं पाहिजे. सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. नाही ना की सर. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त विजून जुनेकडे ऐकलं पाहिजे. काय तो घोळ जर सांगू आता आयुष्य खूप सुंदर आहे विजय नलवडे आपल्याला शेअर करतात. बोला. आयुष्य खूप सुंदर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते जगता आलं पाहिजे. तसंच आयुष्य खूप सुंदर आहे. चला बाकीचे खाली गणपतीचं वर्णन आहे ना. गणपतीचं वर्णन एवढं शाळेतली भेटली पाहिजे. मुंबईवाली आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त कळलं पाहिजे ती सध्या काय करते. आयुष्य खूप आणि ती कोण ती कोण ती कोण तीन स्टॅफ नव्हती. मुंबईत एक पण प्रॉब्लेम काय झाला माहिती का. बस बोला. आयुष्य खूप सुंदर आहे. ओनली व्हेज. फक्त वेज होय. प्युअर नको थोडं चालतं. कोकणात असंच जाता आलं पाहिजे. आता वाया तिकडेच जाते हो ते. मोबाईलवर सर्च. आयुष्य खरंच सुंदर आहे, फक्त ते आपल्याला जगता आले पाहिजे. या विचाराने आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला. शब्दखेळाबरोबर गप्पांचा फड रंगला आणि एका बाजूला पत्त्यांचा डाव मांडला गेला. तसे एक एक स्टेशन मागे पडू लागले. ट्रेनच्या आवाजात एक लयबद्ध संगीत लपलेले आहे. माणसे ट्रेनबरोबर डुलू लागतात. मुंबई ते केरळ या 844 किलोमीटरच्या प्रवासात सोबतीला दिलखुलास मित्र आणि सदाबहार निसर्ग लाभला. त्यामुळे प्रत्येक क्षणाला सोन्याची झळाळी येऊ लागली. हे सोन्याचे क्षण आपण आपल्या स्मृतीच्या खजिन्यांमध्ये एखाद्या दागिन्यांप्रमाणे जपत असतो. मुंबईवरून प्रवास सुरू झाला आणि पनवेल जंक्शन मागे टाकले. प्रवास कोकण किनारपट्टीलगत असलेल्या भूप्रदेशातून सुरू झाला. गाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी क्रॉस करून पुढे निघते. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून आपण गोवा राज्यातील मडगाव जंक्शन या ठिकाणी येऊन पोहोचतो. पुढे कर्नाटक राज्यातील कारवार, अंकोला तसेच मुकांबिका रोड आणि उडुपी क्रॉस करून आपण मंगलोर जंक्शन या ठिकाणी येऊन पोहोचतो. केरळ राज्यातील उत्तर भागातील कासारगोड क्रॉस करून आपण कन्नूर या ठिकाणी येऊन पोहोचतो. आताच आम्ही कन्नूर रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलेलो आहोत. सो गाईज आता आपण वायनाडच्या दिशेने निघणार आहोत. लेट्स गो गाईज. कन्नूर हा केरळ राज्यातील उत्तर भागातील दुसरा मोठा जिल्हा आहे. केरळ राज्यातील 4 विमानतळापैकी एक विमानतळ कन्नूर या ठिकाणी आहे. कन्नूर या जिल्ह्यात प्रामुख्याने कृषी व्यवसाय हा जास्त प्रमाणात केला जातो. शेतीतून रबर आणि नारळाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. त्याबरोबरच काळी मिरी, आले, व्हॅनिला आणि काजू इत्यादीचे देखील उत्पादन घेतले जाते. कन्नूर जिल्ह्याच्या उत्तरेला कासारगोड जिल्हा आहे, पूर्वेला कोटक जिल्हा आहे आणि दक्षिण बाजूला वायनाड व कोझिकोडे हे जिल्हे आहेत. त्याचबरोबर पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड आणि पुणे या ठिकाणावरून एकत्रित आलेले वकील केरळ राज्यामध्ये पुढील 8 दिवस अद्भुत आणि आल्हाददायक क्षणांचे साक्षीदार होणार होते.
आपण आता ह्या बसमधून जाणार आहोत. अतिथी देवो भव. बसमधले बसलेले दौंड, बारामती, पुणा, सासवड या ठिकाणचे सर्व वकील आहेत आणि आम्ही आता केरळा ट्रिपला इथे आलेलो आहोत. कुर्ला स्टेशनवरून डायरेक्ट कण्णूर येथे आलेलो आहोत आणि आता कण्णूरवरनं आम्हाला वायनाडला जायचं आहे, पण त्यापूर्वी एक लेक आम्ही पाहणार आहोत. सो गाईज, आता ही बस डायरेक्ट एका डेस्टिनेशनवर जात आहे. रेल्वेचा प्रवास संपून आता बसचा प्रवास चालू झाला होता. कण्णूर रेल्वे स्टेशनला बाय बाय करून आम्ही पुढे कण्णूर शहरामध्ये प्रवेश केला. कण्णूर शहर हे चांगलेच गजबजलेले आहे. गुगल सर्च केल्यानंतर असे लक्षात आले की कण्णूर जिल्ह्याची लोकसंख्या ही 26,40,000 इतकी आहे. त्यापैकी 16 लाख लोकसंख्या ही शहर आणि शहरालगत असलेल्या भागांमध्ये स्थायिक आहे. कण्णूर शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा वारसा लाभलेला आहे. कण्णूरमध्ये देखील टुरिस्ट पॉईंट असून आपण कण्णूरमधील बीचेस, फोर्ट, आयलँड्स आणि टेम्पल इत्यादी एक्सप्लोअर करू शकतो. त्यासाठी वेगळा वेळ काढणे आवश्यक आहे. आयोजकांनी कण्णूर येथील शहराच्या मध्यवर्ती भागातील श्री वैष्णवज या फेमस रेस्टॉरंटमध्ये नाश्त्याचे नियोजन केले होते. या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था आहे. साऊथ इंडियन फूडची चव चाखायची असेल तर आवर्जून या ठिकाणी आले पाहिजे. रेस्टॉरंटचा परिसर हा स्वच्छ ठेवलेला आहे. साऊथ इंडियन फूडची चव चाखल्यावर चेहऱ्यावर हास्य आणि समाधान दिसून येत होते. निखळ हास्याची गुरुकिल्ली जणू काही सापडली असेच वाटत होते. रेस्टॉरंट स्वच्छ आणि प्रशस्त असे होते. दाक्षिणात्य खानपानात एक अनोखी अशी लज्जत आहे. कोण कॉफीचा आस्वाद घेत होते तर कोणी डोसा, उत्तप्पा आणि इडलीचा आस्वाद घेण्यात मग्न झाले होते. आयोजकांच्या टीममधील सदस्य सर्वांची जातीने चौकशी करत होते. काही हवं नको याची नोंद घेत होते. नाश्त्याचा आस्वाद घेतल्यानंतर मंडळी बेहद खुश झाली होती. नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमची ट्रिप अत्यंत आनंदाने सुरू झालेली आहे. कालपासून आमच्या ट्रिपचं नियोजन आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी जिथल्या तिथे वेळेवर घडत आहेत. यावर्षी आम्ही मुख्यत्वे वायनाड आणि मुन्नार येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यानंतर शहरी जीवन पुन्हा एकदा कोची शहरात अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. आता आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही पुण्यातनं मुंबईकडे म्हणजे कुर्ला टर्मिनस, ज्याला लोकमान्य टिळक टर्मिनस म्हटलं जातं, तिथे पहिले पोचलो आणि तिथनं आम्ही गरीब रथनी डायरेक्ट कण्णूर हा एक जिल्हा ठिकाण असावं असं दिसतंय. आत्ता एक्झॅक्टली माहीत नाही याबाबत, पण कण्णूर येथे येऊन आता आम्ही वायनाडच्या दिशेने निघणार आहोत. आत्तापर्यंतचे सर्वांचं सहकार्य आणि सर्वांचा आनंद या सर्वच गोष्टी जुळून आलेल्या आहेत. धन्यवाद. कण्णूरमधून वायनाडच्या दिशेने आमचा प्रवास चालू झाला. कण्णूर ते वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा हा प्रवास जवळजवळ 90 किलोमीटरचा आहे. कल्पेट्टा ते कुर्वारदीप आयलँडचा 20 किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण करून करपूरजा विलेज रिसॉर्टमध्ये येऊन पोहोचलो. केरळ सिरीजचा एपिसोड फर्स्टचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एपिसोड 2 लवकरच येत आहे. स्टे ट्यून्ड.